सर्वांना माझा नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ व सन्माननीय अध्यक्ष, प्रमुख पाहुणे तसेच व्यासपीठावरील सर्व माझे ज्येष्ठ मान्यवर, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना 15 ऑगस्ट या निमित्ताने ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्या वतीने भरभरून अशा शुभेच्छा. या ठिकाणी 15 ऑगस्ट म्हटलं की आपल्याला आपल्या स्वातंत्र्य दिनाबद्दल खूप अभिमान असा वाटतो. परंतु आज या ठिकाणी या चिमुकल्यांनी जे काही नाटिका आपल्या समोर सादर केली ते पाहून आपल्याला अगदी डोळ्यात पाणी आले आणि पाणीच नव्हे तर अंगाला असे ते ज्यावेळेस नाटिका सादर करत होते त्या अंगाला असे शहारे येत होते. आणि खरोखर यामागे संपूर्ण श्रेय हे आपल्या जेपी शाळेतील मुख्याध्यापक व त्यांचे सहकारी शिक्षक व शिक्षिका यांना जाते. खरोखर आम्ही भाग्य आम्ही मानतो की आमच्या सोयमुक्ती गावाला असे शिक्षक व मुख्याध्यापक हे लाभले आहेत. आणि खरोखर ज्याही वेळेस ते कोणताही कार्यक्रम असो, छोटा असो मोठा असो, कोणताही कार्यक्रम असो, ते अशा सुंदर रीतीने त्या कार्यक्रमाचे सादरीकरण करतात की आपल्याला असं वाटतं की खरोखर आपली जिल्हा परिषद पेक्षा कुठल्याही इतर गावात अशी शाळा आपल्याला पाहावयास मिळणार नाही. आणि या आपल्या समोर आपण आता पाहताय की अगदी लहान लहान पहिली, दुसरी, तिसरीची मुलं इंग्रजी भाषेत, मराठी भाषेत आणि हिंदी भाषेत या ठिकाणी कडकडीत असं भाषण ते देतात. आणि संपूर्ण हिंदी, मराठी, इंग्लिश असे संपूर्ण भाषेतील ज्ञान ते आपल्या विद्यार्थ्यांना देत आहेत. याचा देखील आम्हाला खूप अभिमान आहे. आणि खरोखर मला असं वाटतं की आपण जे काही मुलांना इंग्लिश मीडियम शाळेत पाठवतो त्यापेक्षा तरी मला ही शाळा अगदी बेस्ट वाटते. आणि इंग्लिशमध्ये मराठी शाळा असून इंग्लिशमध्ये भाषण देतात यापेक्षा अजून काय हवं. एक प्रकारे असं वाटतं की ही जिल्हा परिषद नव्हे तर एक सेमी इंग्लिश जिल्हा परिषद शाळा आहे असं या रूपांतरित त्यांनी केलेलं आहे. आणि खरोखर या ठिकाणी मला कौतुक म्हणजे मुख्याध्यापक आणि त्यांचे सहकारी शिक्षकांचं करायचे की दरवेळेस ते आम्ही ज्या वेळेस 1-1.5 वर्ष आधीची शाळा पाहायचो त्यापेक्षा अगदी आगळं वेगळं वळण त्या शाळेला त्यांनी दिलेलं आहे. आणि खूप सुशोभित असं त्यांनी शाळा घडवली आहे. आणि या ठिकाणी मला त्यांनी जे मुलांची वेशभूषा त्यांनी सादरीकरण केली ते देखील खूप छान. आणि स्पर्धा परीक्षक म्हटलं ते खरोखर ते सुद्धा मला खूप आवडलं की यापूर्वी आपल्या शाळेत जिल्हा परिषद शाळेत कधीही स्पर्धा परीक्षा व्हायची नाही. परंतु जेव्हापासून शाळेत नवीन शिक्षक हे आले आहेत तेव्हापासून ते स्पर्धा परीक्षक वगैरे घेत आहेत. आणि खरोखर त्यांच्या मार्गदर्शनाने आपले गावातील विद्यार्थी खरोखर पुढे जातील. त्यांना पुढील जी काही स्पर्धा परीक्षा असेल, कोणतीही परीक्षा असू दे, ते या कठीण परीक्षेतून ते गेले तर ते पुढील परीक्षा सुद्धा देखील त्या सहजरित्या पास होतील आणि आपल्या गावाचे देखील नाव ते रोशन करतील ही मला 100% गॅरंटी आहे. आणि आज जी काही नाटिका त्यांनी सादरीकरण केली तर अगदी आपल्याला आठवतं की आपल्या गावातील जे काही सैनिक सीमेवर गेले आहेत ते खरोखर त्यांचे जीवन कशा रीतीने ते किती कठीण परिस्थितीतून ते आपले जीवन जगत असतील हे आपल्याला आज त्यांनी दाखवले. आणि जे काही मुलं त्यांनी आज नाटिकात घेतलं होते ते देखील पुढे जाऊन खूप काही त्यांचे भविष्य उज्ज्वल होणार आहे. आणि या ठिकाणी खरं म्हटलं तर म्हणजेच की जे काही आपण म्हणतो की घराच्या पाया भक्कम असला की घर हे खूप छान असतं, त्याच प्रकारे आपली जिल्हा परिषद शाळा आहे आपल्या मुलांचा शिक्षक रूपे ज्यांच्या पाया मुख्याध्यापक आणि शिक्षकांरूपे त्यांचे एक पाया आहेत. आणि ते एवढ्या छान रीतीने मुलांना घडवत आहे की त्यांचे पुढचे शिक्षण ते सहजरित्या पास करू शकतात आणि खूप पुढे जाऊन ते आपल्या गावाचे नाव रोशन करू शकतात. आणि आज या ठिकाणी मला बोलण्याची दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानते व माझी बोलणी या ठिकाणी थांबवते. जय हिंद, जय भारत.